त्यानंतर बऱ्याच पत्रकारांची देखील फोन आले की सध्या जो दूध भेसळीचा विषय आहे किंवा अन्य काही विषय याच्या संदर्भामध्ये तुमची आम्हाला मुलाखत घ्यायची. तेव्हा मी सांगितलं की एक 2 दिवसामध्ये गेल्या 8-10 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात त्या संदर्भामध्ये आपण एक पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली जाते. आपणा सर्वांच्या माहितीस्तव आपली मागच्या वेळी दूध झाली आणि त्यानंतर एक 27 तारखेला आणि 29 तारखेला आम्ही दूध भेसळीच्या विषयाच्या संदर्भामध्ये प्रथमतः मंचर पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन गेलो आणि त्यावेळी या विभागाचे DYSP अमोल मांडवे साहेब आणि इथले PI सन्माननीय वाघमोडे साहेब या दोघांची वेळ घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि याच्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली की काय काय कारवाई चालू आहे. तर त्यांचं म्हणणं आलं की आम्ही तपास जो आमचा चालू आहे तो योग्य दिशेने चालू आहे आणि याच्यामध्ये गोपनीय काही गोष्टी असतात त्या आम्ही तुम्हाला थेट सांगू शकत नाही आणि याच्याबाबत सविस्तर तुम्हाला MPAचे अधिकारी सांगू शकतात. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस म्हणून ज्यावेळी आरोपींच्या संदर्भामध्ये त्यांना अटक करण्याचा जो विषय आहे गेले 20-25 दिवस झाले 26 आरोपींवर गुन्हा दाखल आहे, 13 आरोपी फक्त अटक झाले. तर तो तपास देखील तुम्ही तत्काळ फास्ट पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि आरोपी हे अटक झाले पाहिजे. याच्यात दिरंगाई काय होते त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीनं करतोय आणि त्याच्यानंतर एक आरोपी मला वाटतं काल का परवा पोलिसांनी देखील अटक केलेले आहेत. असे 14 आरोपी झाले तरी देखील अजून 12 आरोपी फरार आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला खात्री लवकरच त्या देखील आरोपींना अटक केली जाईल. त्यानंतर 29 तारखेला आम्हाला मुंडे साहेबांची भेटीची वेळ मुंबई या ठिकाणी MPAच्या ऑफिसला मिळाली आणि आम्ही मुंडे साहेबांना 29 तारखेला जाऊन मुंबईला भेटलो. त्यांना निवेदन देखील दिलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 14 जे काही मुद्दे होते प्रमुख त्याच्यावरती चर्चा झाली आणि तसं निवेदनही त्यांना दिलं आणि मग त्यांनी देखील सांगितलं आपण मीडियामध्ये देखील पाहिलं असेल की आम्ही कुणाच्याही दबावाला वगैरे काही बळी पडत नाही. आमचा तपास योग्य दिशेने चालू आहे. परंतु ज्यावेळी तपास चालू असतो त्या संदर्भामध्ये जास्त आम्ही बोलणार नाही. पण म्हटलं लोकांमध्ये एक शंका आहे की तुम्ही 5 तारखेला जी घटना 4-5 झाली मला वाटतं 7 का 8 तारखेला त्याची प्रेस झाली होती. मधल्या जवळपास 25 दिवस तुमच्या विभागामार्फत देखील कुठल्याही प्रकारचं चर्चा करण्यात आली नाही किंवा माहिती देखील तुम्ही प्रेसच्या माध्यमातून दिली नाही. त्यामुळे लोकांमध्ये एक शंका निर्माण झाली हे प्रकरणावरती पूर्ण राजकीय दबाव आला की काय सगळं काही घडलं आहे. तर ते म्हटले तुमचं काही होणार नाही आणि म्हटले तुमच्या सर्वांच्या माहितीचं सांगतो या भेसळीमध्ये तुमच्या भागामध्ये देखील ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये आमचा तपास चालू आहे. त्यांना देखील आम्ही नोटीस बजावलेली आहेत. पण त्यांनी नावानिशी देखील 2 कंपन्यांचा आपल्या भागामधून गोवर्धनचा एक उल्लेख केला आणि सोन्याचा देखील हे केला. तिथं आम्हाला जे जे काही गोष्टी मिळाल्या तर त्याच्यामध्ये काही हे जे 26 लोक जे अरेस्ट केलेले आहेत तर त्यांच्याकडे जो मुद्देमाल मिळाला तर त्या अनुषंगाने त्यांनी जे काही वर्डिंग त्याच्यामध्ये सांगितलं ते देखील तितकंच तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की हा तपास करत असताना आम्हाला तिथं सबस्टँडर्ड मिल्क म्हणजे जे अपप्रमाणेमध्ये आहे तर तशा प्रकारचं दूध त्यांना तिथं मिळून आलं. त्याचप्रमाणे दुसरं एक त्यांनी सांगितलं की अडल्ट्रेशन मिल्क हे देखील आम्हाला तिथं तपासामध्ये आढळलेलं आहे किंवा जे अडल्ट्रेशन मिल्क तयार केलं जातं पदार्थांचा वापर करून. तर आपण सर्वांच्या माहितीस्तव आपण जर त्याच्यात बारकाईनं जर विचार केला किंवा गुगलवर जर सर्च केलं तर त्याचं मिनिंग काय होतं त्याचा अर्थ काय त्याच्यामध्ये का अडल्ट्रेशन मिल्क हे जे आहे की हे आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक अपायकारक आहे आणि कॅन्सर जो होतो तर याच्यामध्ये अडल्ट्रेशन मिल्क हे मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरला होण्यास कारणीभूत आहे. यापूर्वी आपण सांगत होतो अनेक वेळा की रासायनिक कीटकनाशकं असतील पेस्टिसाइड्स असतील
किंवा पाण्याचे जे दूषित पाणी असेल याच्या माध्यमातून प्रामुख्याने आपण जे भाजीपाला वगैरे खातो तर हे प्रमुख घटक आहेत. परंतु आपण याच्यामध्ये प्रामुख्याने तो भाग एक जरी असेल तर दुसऱ्या बाजूला सर्वात जादा अडल्ट्रेशन मिल्क हे कॅन्सरला प्रवृत्त त्या ठिकाणी करते. म्हणून आयुक्तांनी FDAच्या ज्यावेळी याचा उल्लेख केलेला आहे काय हे अडल्ट्रेशन मिल्क या लोकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणून मी आपणा सर्वांना या निमित्ताने किंवा तमाम आता मीडियाच्या पुढे सांगत असताना पब्लिकला देखील मी या निमित्ताने सांगू इच्छितो ज्या पद्धतीनं भेसळखोरांवरती कारवाई चालू आहे आपल्या परिसरामध्ये की जर असं कुणी काही कृत्य जर करत असेल तर तात्काळ आपण निदर्शनास आणून दिलं पाहिजे. कदाचित आपल्याला कोणाची जर भीती वाटत असेल तर आम्हाला फोन करू शकता किंवा नावे किंवा तुम्ही मेसेज करू शकता. तुमचं नाव आम्ही तुमचं एक्सपोज करणार नाही. परंतु आज आपल्या परिसरामध्ये सर्वात जादा ज्यावेळी कॅन्सरचे पेशंट आढळून येतात प्रामुख्याने हे भेसळयुक्त दूध हे मुख्य त्याला कारणीभूत आहे. आजपर्यंत एवढी जी कॅन्सरने लोक मृत झाले आज कॅन्सरग्रस्त हे उपाय चालू याला जबाबदार कोण तर हे भेसळखोर. हा भेसळीचा माल घेणारे जे दूध कंपन्या आहेत हे याला सर्व जबाबदार आहेत. हे आमचं प्रामुख्याने उद्याच्या काळामध्ये असा जर पेशंट त्या ठिकाणी आढळला आणि त्याच्यावर हे होत असेल ही जबाबदारी देखील त्यांची ती इथे नाकारू शकत नाही. त्याचबरोबर दुसरं एक आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला मधल्या काळामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनाच भाषणामध्ये सांगितलं की 3, 2 आणि 8 दिनच्या काळची दुधं इथं स्वीकारली जाणार नाहीत पण शेतकऱ्यांनी दुधाचं करायचं नाही. त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की दूध विक्रीच्या संदर्भामध्ये 3, 2, 8 दिनचा क्रायटेरिया विक्री करणारा करतायत दूध उत्पादकांसाठी नाही. दूध उत्पादकांकरता जे दूध तुम्ही घालता त्याचे फॅट SNF जे काही येतं त्याप्रमाणे तुम्हाला दर मिळत असतो आणि तो पॉईंटला 30 पैशांनी कमी मिळत असतो. आणि कंपन्यांमध्ये ती विक्री करता म्हणजे जे आपण घरगुती वापराकरता पाऊसमध्ये आपल्याला जे मिळतं ते 3, 2, 8 दिन जाईल. परंतु जे बाय प्रॉडक्ट वापरतात त्याचे निकष हे खालच्या याचे आहेत. त्यामुळे ते दूध कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याचा त्रास होणार नाही. त्या कंपन्याचे दूध जे आहे ते बाय प्रॉडक्ट करता येतात ते काही भेसळयुक्त नाहीत. फक्त त्याचे SNF फॅट जर कमी असेल तर तो उपपदार्थांकरता बाय प्रॉडक्ट करता वापरला जातो. परंतु त्याचबरोबर मागचे 6 महिने वर्षापूर्वीचा जर आपण काही काळ जर तपासला तर याच्यामध्ये ह्या ज्या दूध उत्पादक कंपन्या आहेत यांना राज्य सरकार असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास प्रति लिटर 7 रुपयाप्रमाणे 1700 कोटी रुपयाचे अनुदान यांना मिळाले. मग तुम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल सुविधा दुधाची क्वालिटी परत वाढण्याकरता जसं उदाहरण म्हणून आपण सर्व म्हणतो भीमाशंकर साखर कारखाना आपला सरकारी साखर या कारखान्यामध्ये ऊस उत्पादक जे ऊस घालतात तर त्या शेतकऱ्याचं एकरी उत्पादन वाढवण्याकरता आपण ऊस विकास विभाग निर्माण केलेला आहे की त्याच्यात कृषी पदवीधर लोक आहेत ते शेतकऱ्याला जाऊन मार्गदर्शन करतात. डिप्लोमावाले लोक आहेत आणि टनेज कसं वाढेल आणि चांगला ऊस कसा मिळेल याकरता काम करतात. तशाच प्रकारे आज जिल्हा दूध संघ असेल आता इथं पत्रकार DK वळसे आहेत त्यांनी काही काळ तिथं काम केलंय तर आपल्याकडे देखील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक संघामध्ये देखील आहे आणि ते लोकांना येऊन शेतकऱ्यांना सांगत जातात. आमचं म्हणणं अशा प्रकारचं आहे की जर दूध चांगल्या प्रकारचं शेतकऱ्याचं दुधाचं उत्पादन वाढलं पाहिजे निर्वेळ दूध आलं पाहिजे क्वालिटी सुधारली पाहिजे याकरता या कंपन्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये ते घेतले पाहिजेत. आणि तुम्हाला ज्या ज्या संस्थांची दूध येतात त्या फील्डवरती जाऊन जसं प्रभात असेल किंवा डायनॅमिक्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत USC झालेले तशा प्रकारे यांनी ते अधिकारी घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. हे देखील मी त्यांना सांगतो कारण शेवटी तुम्ही अनुदान घेतलेलं आहे सरकारकडून ते तुम्हाला नाकारता येणार नाही.